शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी लढाच केला नाही असं म्हणणारे आज इतिहास शिकवतायत. पण आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य आहे जाणून घेणं की इतिहासातलं खरं काय. कधी कधी वाटतं इतिहासाची पानं फाडता येत नाहीत म्हणून काही लोक त्यावर काहीही लिहून जातात आणि हेच चाललंय आजकाल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अफवा पसरवणं. कोणी म्हणतं महाराजांनी औरंगजेबाशी लढाई केलीच नाही, कोणी म्हणतं ते फक्त एकाच समाजाचे राजे होते. अरे थांबा, इतिहासाचा अपमान करणं सोपं असेल, पण ज्यांनी अख्खी दिल्ली हादरवली त्यांचं खरं समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत इतिहासातलं खरं काय. अफवा क्रमांक 1. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी थेट लढाई केलीच नाही. खरं काय? शिवाजी महाराजांनी केवळ लढाच दिला नाही तर औरंगजेबाला हादरवलं होतं. पुरंदरचा तह, आग्र्याहून केलेलं धाडसी पलायन हा लढा नव्हे तर काय? औरंगजेबाच्या नाकात दम आणणारी सिंहगर्जना म्हणजेच शिवाजी महाराज. अफवा क्रमांक 2. महाराज फक्त मराठ्यांचे राजे होते, सगळ्यांचे नव्हे. खरं काय? शिवाजी महाराजांचं स्वराज्य एका समाजापुरतं नव्हतं, ते होतं संपूर्ण जनतेसाठी. त्यांच्या फौजेत मुस्लिम सरदार होते, तळागाळातील अनेक लोक त्यांच्यासोबत एकनिष्ठतेने काम करत होते. ते जाती धर्मावरून कधीच भेदभाव करत नसत. मग ती अफजल खानावर कारवाई असो की शत्रू पक्षाच्या स्त्रियांना सन्मानाने माघारी पाठवणं, हे माणुसकीचं राज्य होतं. अफवा क्रमांक 3. महाराज फक्त तलवारीवाले योद्धा होते, विचारवंत नव्हते. खरं काय? शिवाजी महाराज हे फक्त युद्धनायक नव्हते, ते दूरदर्शी शासक होते. प्रशासन, अर्थकारण, कृषी, न्याय सर्व क्षेत्रात त्यांनी सुधारणा केल्या. स्त्री सन्मान, न्याय आणि लोकहितासाठी त्यांनी स्पष्ट कायदे बनवले. आजही काही राज्यांना ते पचवता येत नाहीत. शिवाजी महाराजांचं मोठेपण फक्त किल्ल्यांमध्ये नाही, ते त्यांच्या विचारांमध्ये आहे, त्यांच्या नीतीत आहे आणि आजही जनतेच्या मनात आहे. पुढच्या वेळी आपल्या महाराजांबद्दल कोणी काही बोलत असेल तर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा, नेमकं खरं काय. आणि लक्षात ठेवा, महाराज म्हणजे अफवांचं नाही, सत्याचं वादळ आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमची मतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि एकच लक्षात ठेवा की आपल्याला इतिहास हवाय, अफवा नकोत. कारण आपण महाराजांना फक्त फॉलो करत नाही, आपण त्यांचा विचार जगवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.